नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा खास कार्यक्रम आहे कारण तेलाच्या किमती या आता भडकण्याच्या स्थितीमध्ये आलेल्या आहेत. इराण आणि इस्रायल यांच्या युद्धामध्ये अमेरिकेने उडी घेतलेली आहे आणि सगळ्यामुळे ज्या पद्धतीने अमेरिकेची उडी या सगळ्या युद्धामध्ये आलेली आहे त्यामुळे आता इराणनं होर्मुझच्या खाडीतल्या जो मार्ग आहे तो बंद करण्याचा निर्णय सध्या इराण त्या विचार करत आहे. संसदेमध्ये या पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केलेला आहे आणि यावर आता अंतिम निर्णय होण्याची तयारी जवळपास इराणनं आपल्याला दर्शवलेली आहे. आणि ह्या सगळ्यावरच चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत सध्या मायर मोझेस हे इस्रायलवरून जोडले गेलेले आहेत. त्याच पद्धतीनं ओरेन बेंजामिन सुद्धा इस्रायलवरून जोडले गेलेले आहे. शैलेंद्र देवळाणकर हे आंतरराष्ट्रीय विषयाचे तज्ज्ञ आहेत, ते जोडले गेलेले आहेत. आणि यासोबतच माझ्यासोबत देव कार्लेकर हे रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत, ट्रम्पच्या पार्टीचे, ते सुद्धा अगदी थोड्या वेळात जॉईन होणार आहेत. मी सगळ्यात आधी मायर मोझेस यांच्याकडे जाते. मायर, आपण पाहिलेलं आहे की आज सुद्धा इराणनं इस्रायलवर पुन्हा एकदा हल्ला केलेला आहे. अमेरिकेनं यात उडी घेतलेली आहे. खरं तर अमेरिका स्टँड घेईल असं वाटत नव्हतं, मात्र तरी देखील अमेरिकेने ज्या पद्धतीने या युद्धामध्ये उडी घेतलेली आहे, सगळ्यात आधी अमेरिकेबद्दल काय सांगाल मायर? तर आपण बघतोय की ज्या पद्धतीनं अमेरिकेने यामध्ये उडी घेतलेली आहे त्यामुळे आता जर इराणनं हा निर्णय घेतला तर तेलावर सगळ्यात मोठा परिणाम याचा होणार आहे आणि यामुळे आपल्या घरातल्याही वस्तूंवर याचा परिणाम होऊ शकतो. कारण ही होर्मुझची जी समुद्रधुनी आहे यातून केवळ तेलाची निर्यात होत नाही तर गॅसची देखील होते. त्यामुळे घरगुती गॅस, LPG सिलेंडर याच्यावर देखील थेट परिणाम हा होणारा आहे. आपल्यासोबत शैलेंद्र देवळाणकर जोडले गेलेले आहे. शैलेंद्रजी, मी आधी तुमच्याकडे येते. कसं पाहता, तेलाचा भडका उडू शकतो अशी परिस्थिती सध्या जागतिक पातळीवर निर्माण झालेली आहे? देवळाणकरजी. 13 जूनला ज्या वेळेला इस्रायलनी पहिल्यांदा इराणवरती हल्ला केला, इराणची एक न्यूक्लिअर साईट ही इस्रायलने टार्गेट केलेली होती, त्यावेळेला जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची जी किंमत होती ही $68 प्रति बॅरल एवढी होती. त्यानंतर 20 जूनला ह्या किमती वाढून ती साधारणतः $74 प्रति बॅरल झाली. त्यानंतर जेव्हा अमेरिकेने इराणमधल्या 3 न्यूक्लिअर साइट्स वरती अटॅक केले त्यावेळेला तेलाची किंमत प्रति बॅरल जागतिक बाजारपेठेमध्ये $79 पर्यंत पोहोचली. आणि आता म्हणजे तुम्ही बघत आहात की 13 जून पासून तर आजपर्यंत साधारणतः ही किंमत जी आहे सातत्याने वाढते आहे. आणि आता ज्या वेळेला इराणच्या संसदेने निर्णय घेतलेला आहे की स्टेट ऑफ हॉर्मुझ जी त्यांच्या आधिपत्याखाली आहे, प्रथम तर स्टेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे काय मी आपल्याला थोडक्यात सांगतो की पर्शियन गल्फ आणि अरबी समुद्र यांना जोडणारी जी एक निमुळती समुद्रधुनी आहे हिची साधारणतः विड्थ जी आहे ही 32 किलोमीटरची आहे. मात्र जगाला सौदी अरेबिया, इराक, UAE, कतार यांच्याकडनं जो तेल पुरवठा केला जातो त्यापैकी 1/3 म्हणजे साधारणतः 35% तेल पुरवठा हा एकट्या स्टेट ऑफ हॉर्मुझ मधनं होतो. भारताचा जर विचार केला तर भारताला साधारणतः भारताचा सगळ्यात मोठा ऑइल सप्लायर आखातामधला सौदी अरेबिया आहे, फॉलोड बाय इराक आहे, मग नंतर UAE आहे आणि कतारकडनं आपण LNG प्रामुख्याने गॅस जो आहे तो आपण आयात करतो आणि यापैकी 60% हे स्टेट ऑफ हॉर्मुझ मधनं येतात. आता ज्या वेळेला हॉर्मुझ वरती तुम्ही निर्बंध घालणार आहात तेव्हा तेलाची जी पुरवठा साखळी आहे ती प्रामुख्याने विस्कळीत होणार आहे आणि ती जर विस्कळीत झाली तर तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेमध्ये साधारणतः जो प्रिलिमिनरी अंदाज आहे त्यानुसार ती $95 ते $100 प्रति बॅरल होऊ शकते. जर आपण सर्वसामान्य आपल्या प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून अंडरस्टँड करायचा प्रयत्न केला तर जर तेलाची किंमत $1 वाढली तर प्रतिवर्षी भारताच्या तिजोरीवरती पडणारा ताण हा $1 अब्ज असतो. तुम्ही इमॅजिन करा की 68 वरनं जर ती 100च्या आसपास वगैरे चालली गेली, जर 30-35 तेलाची किंमत वाढली तर आपण कल्पना करू शकतो की भारताला होणारं नुकसान हे किती मोठ्या प्रमाणावरती असेल. त्यामुळे तेलाच्या किमतींवरती याचा परिणाम होणार आहे कारण आपण आपल्या गरजेच्या 60% ऑइल हे आखातामधनं आयात करतो. आता जरी आपण रशियाकडनं आणि अमेरिकेकडनं पर्यायी व्यवस्था केलेली असली तरी हे विसरून चालणार नाही की जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती ह्या भडकू शकतात जर इराणने आपला निर्णय प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला तर.
नक्कीच, पण आपण बघतोय की अशा पद्धतीनं खरं तर अमेरिका ही कुठल्याही युद्धामध्ये स्टँड घेत नाही देवळणकर, पण या युद्धामध्ये अमेरिकेनं स्टँड घेतलेला आहे. नेमकी काय स्ट्रॅटेजी असू शकते अमेरिकेची यामागे? नाही, मला असं वाटतं की एकूणच अमेरिकेची स्ट्रॅटेजी जी आहे ती अत्यंत स्मार्ट आहे. आता बघा तुम्ही, त्यांनी पहिले डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलं की मी 15 दिवसानंतर निर्णय घेईल. म्हणजे त्यांनी 15 दिवसाची एक पद्धतीने घोषणा केली आणि त्यांनी इराणला गाफील ठेवलं. आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा अटॅक करण्यात आला. बरं, अटॅक इतका सिस्टमॅटिक होता, ऑर्गनाइज पद्धतीने होता की त्यासाठी जे B-2 स्ट्रील्थ फायटर जेट वापरण्यात आलेले होते ते प्रामुख्याने अमेरिकेवरनं निघाले होते. त्यांनी साधारणतः 24 ते 28 तास नॉनस्टॉप ट्रॅव्हलिंग केलं. त्याचं जे फ्युलिंग होतं हे सुद्धा एअर फ्युलिंग केलं गेलं, म्हणजे ते जमिनीवर पण उतरलं नाही. ते सांगतात आणि बरोबर हा, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यासाठी जे बॉम्ब्स वापरले गेले त्याला बंकर बस्टर बॉम्ब्स असं म्हणतात. ते 90 मीटर पर्यंत खाली जाऊ शकतात. आणि ते जाऊन त्यांनी तिथले प्रामुख्याने 3 वरती अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्यांनी त्याच्या विध्वंस केला असं आपण म्हणू शकतो. आता अमेरिका का उतरली याच्यामध्ये हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यातलं 2 बाब आहे. एक तर इस्रायलवरती ज्या पद्धतीने इराणने अटॅक सुरू केले होते, त्यांचा आयर्न डोम केला होता, इस्रायल मधले सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागलं होतं. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अमेरिका आणि इस्रायल हे दोघेही जण, विशेष करून डोनाल्ड ट्रम्प, हे अत्यंत प्रो इस्रायली आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की अमेरिकेचं एकूणच आखातामधलं जे परराष्ट्र धोरण आहे त्याच्यावरती अमेरिकेमधली जी ज्यू लॉबी आहे त्याचा प्रचंड मोठा इन्फ्लुएन्स आहे. अमेरिकेमध्ये लॉबी सिस्टम फार स्ट्रॉंग असतात आणि लॉबीज डिसाईड करतात की तुमचं परराष्ट्र धोरण कोणत्या देशाबरोबर कशा पद्धतीने असावं. भारताबरोबरच्या संबंधांवरती तिथले जे NRIs आहेत इंडियन, त्यांची लॉबी स्ट्रॉंगली आहे. तसं आखाताविषयी, विशेष करून अरब देश असेल किंवा इस्रायल असेल, या संदर्भातलं अमेरिकेचे जे धोरण आहे ते प्रामुख्याने नियंत्रित केलं जातं तिथल्या ज्यू लॉबीकडनं. त्यामुळे ज्यू लॉबीचं प्रेशर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होतं. सगळ्यात महत्वाची बाब आहे ती म्हणजे खामेनींची धार्मिक राजवट जी इराण मधली आहे ती डोनाल्ड ट्रम्पला पण नकोय, ती बेंजामिन नेतन्याहूला पण नकोय. त्यामुळे त्यांना बेसिक टार्गेट जरी त्यांचं अण्वस्त्र उद्ध्वस्त करणं किंवा न्यूक्लिअर प्रोग्राम त्यांचा रेस्ट्रिक्ट करणं असलं तरी इराणमध्ये सत्तांतर घडवून आणणं हे देखील त्यांच्यासाठी महत्वाचं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या मला इथे संपूर्ण प्रकरणात थोडंसं अमेरिकेची एंट्री थांबवू झाली. इच्छिते. आपल्यासोबत देव कार्लेकर जोडले गेलेले आहेत, जे रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत, ट्रम्प यांच्या पक्षाचे नेते आहेत. पहिल्यांदा आपण देव कार्लेकर स्वागत करतो जय महाराष्ट्रमध्ये. काय आहे आपली पहिली प्रतिक्रिया? आपल्याला वाटलं होतं का की ट्रम्प असा निर्णय घेतील? सर्वप्रथम धन्यवाद मला आमंत्रित केल्याबद्दल जय महाराष्ट्र टेलिव्हिजन चॅनलला. माझं वास्तव्य न्यू जर्सी US मध्ये गेले 26 वर्ष आहे आणि इकडे भारतासारख्या इकडे फक्त तेवढ्या पार्ट्या नसतात, 2च पार्ट्या आहेत, रिपब्लिकन अँड डेमोक्रॅट्स. सो आय एम अ रजिस्टर्ड रिपब्लिकन. आय वॉज देअर सेक्रेटरी फॉर साऊथ एशियन कॉकेस. त्याबरोबर एक उद्योजकही आहे. अमेरिकेचं जे धोरण आहे दॅट इज ऑलवेज प्रो इस्रायल, बिकॉज या देशाची स्थापना इज जुडो ख्रिश्चन व्हॅल्यूज वरती झालेली आहे. तुम्ही जर पाहाल इस्रायलच्या स्थापनेपासून अजूनपर्यंत गेले 78 वर्ष अमेरिका एक स्ट्रॉंग फाउंडेशन सारखी इस्रायलच्या मागे उभी आहे. त्यामुळे अजूनपर्यंत जेवढी युद्ध झाली मिडल ईस्टर्न मध्ये त्यामागे अमेरिका आणि युरोप यांनी नेहमीच इस्रायलला सपोर्ट केलेला आहे. ॲज पर प्रेसिडेंट ट्रम्प त्यांचं जे धोरण आहे ते जे बेलगाम इस्रायलमध्ये युद्ध थोपली जात आहेत ते कमी करण्यासाठी आणि त्यासाठी जे इराण आणि जे खोमनी यांची जी एक इस्लामिक महत्वाकांक्षा आहे की डेथ ऑफ इस्रायल आणि डेथ ऑफ अमेरिका, आणि हे जे ते म्हणाले त्याविरुद्धच ही मोहीम त्यांनी उघडलेली आहे, जेणेकरून एक पीसफुल सत्तांतरण होईल आणि जी पर्शिया आणि जो इराण जो 70च्या आधीचा होता, विच इज मोर प्रोग्रेसिव्ह आणि विच इज मोर डेमोक्रॅटिक, आणि दॅट्स व्हॉट अमेरिका हेच पाहिल. त्यांनी कुठल्याही सिव्हिलियन कॅज्युअलिटी केलेल्या नाही आहेत. इट्स अ व्हेरी टार्गेटेड प्रोसेस की जेणेकरून तिकडचे जे न्यूक्लिअर साइट्स होते त्यावरती ते नेस्तनाबूत केलं, कारण की द इंटेंट ऑफ इस्रायल
इराण इज टू फिनिश इस्रायल आणि त्यासाठीच त्यांनी हे धोरण नक्कीच. अंगीकारलं, मी एकच जेणेकरून मिनिटं कारलेकरजी आपल्याला थांबवते. आपल्यासोबत मायर मोझेस जोडले गेलेले आहेत थेट इस्रायलहून. आणि मायर, पहिला काय संदेश देऊ इच्छिता? ट्रम्प यांच्या पक्षाचे नेते आपल्यासोबत आहेत. ट्रम्प यांच्या पक्षानं युद्धामध्ये उडी घेतलेली आहे आणि तुम्ही स्वतः युद्ध कशा पद्धतीनं चाललंय अनुभवलेलं आहे. तुम्ही स्वतः याचे बळी, तुमच्या घरी मिसाईल्स पडलेले आहेत, काय सांगाल? मायर मोझेस. नमस्कार सर्वांना. मला काही कारणास्तव रिपब्लिकन पक्षाचे जे प्रतिनिधी होते त्यांचं संभाषण ऐकू आलेलं नाही, त्यामुळे मला काय काय बोलणे झाले त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही. मला एवढं ठाऊक आहे की अमेरिका कायम इस्रायलच्या पाठीशी असतो. तिथे कुठलंही सरकार आलं, त्यांना आवडो की नाही आवडत, पण कायम त्यांचा पाठिंबा असतो. आणि पण मायर, यावेळी स्वतः अमेरिका युद्धात उतरलेली आहे. आपण पाहिलेलं आहे यापूर्वी अमेरिकेनं अशा पद्धतीनं युद्ध जेव्हा होतं तेव्हा स्टँड अमेरिका एकतर निश्चित पद्धतीचा घेत नाही. आतापर्यंतची आपण नीती पाहिलेली आहे अमेरिकेची. यावेळी स्टँडही घेतलेले आहे आणि युद्धातही उतरलेले आहेत. आणि आपण पाहतोय की इस्रायलमध्ये बऱ्याच ठिकाणी थँक्यू ट्रम्प नावाचे पोस्टर्सही झळकलेले आहेत. हो, कारण काय की हे युद्ध असं लांबलं होतं आणि जरा भयानक त्याचा आकार होत होता. आणि इस्रायलने फार आधीपासून सांगून ठेवलं होतं आणि ह्यांना हे कुठल्याच गोष्टीला जुमानत नाही. त्यांना त्यावर एम्बार्गो टाकले, काय काय केलं एवढ्या वर्षात, पण ते काय कोणाच्या ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हतं. इस्रायलनी प्रूव्ह सुद्धा केलं, दाखवून दिला की ह्यांच्याकडे काय तयारी आहे आणि ह्यांच्यापासून काय धोका होऊ शकतो. कारण इस्रायलचं अस्तित्वच धोक्यात आहे ह्यांच्यामुळे. आणि मी काय तज्ञ नाही ह्या गोष्टींवरती, पण एवढं मला माहित आहे की अमेरिकानी कायम मदत करते, म्हणजे शस्त्र पाठवा किंवा माणसे पाठवा किंवा सैन्य पाठवा. पण ह्यावेळी खरोखर त्या उतरले आणि मोठा मोठा भाग घेतला त्यांनी सहभाग घेतला. एवढं आम्हाला माहिती आहे. बाकी मला त्याच्यावर, मी तज्ञ असल्यामुळे मला काय कल्पना नाही की त्यांच्या लेवलला काय बोलणी झालीत आणि ते काय कशाने ठरून ते आलेत वगैरे. पण नक्कीच मायर, मी एक मिनिट आपल्याला थांबवते. आपल्यासोबत ओरेन बेंजामिन हे सुद्धा जोडले गेलेले आहेत इस्रायलवरून. तर खरं तर या स्क्रीनवर आता आपण पाहतोय इस्रायलचे 2 नागरिक आहेत, त्यासोबतच अमेरिकेहून ट्रम्प यांच्या पक्षाचे नेते, तिकडचे मोठे बिझनेसमॅन देखील कारलेकरजी जोडले गेलेले आहेत. आणि आपल्यासोबत शैलेंद्र देवळाणकर हे भारतातून जोडले गेलेले आहेत, जे आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहेत अनेक विषयांचे, मग व्यापार असो किंवा युद्ध असो. तर मला असं वाटतं की जय महाराष्ट्र असा प्लॅटफॉर्म एक झालेला आहे की ज्या ठिकाणी थेट अमेरिका असो किंवा इस्रायल असो, इथली लोक कनेक्ट होत आहेत आणि थेट आपण त्या विषयांवर बोलतोय. मी ओरेन बेंजामिन यांच्याकडे 2 मिनिटं जाऊ इच्छिते. ओरेन, आपली काय प्रतिक्रिया आहे? अमेरिकेनं युद्धामध्ये उडी घेतलेली आहे. सर्वप्रथम आपल्यातर्फे प्रेक्षकांना, इस्रायलतर्फे, माझ्यातर्फे जय महाराष्ट्र. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो युद्ध सुरू झाला ह्याची पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे की 2018 एप्रिलला इस्रायलच्या पंतप्रधानांनी जगाला दाखवून दिला की इराणमध्ये कुठं त्यांचे न्यूक्लिअर वेबसाईट्स आहेत, कुठं त्यांचे ठिकाण आहेत आणि ते तिकडनं स्मगल करून आणलेले होते. लक्षात ठेवा, हे जगाला दाखवलेलं होतं. युद्ध ही इस्रायलची जेव्हा युद्ध सुरू होण्याच्या पहिले 60 दिवस, लक्षात ठेवा, 60 दिवस अमेरिका आणि इराणमध्ये वार्ता चालू होती. इराण वार्तेमध्ये चालढकल चालू होता. अमेरिकेने त्यांना सांगितलेला होता की तुम्ही तुमचा तो निर्णय घ्या, सही करा. ते सही होत नव्हत्या आणि 60 दिवसापर्यंत जो टाइम दिलेला होता आणि 61व्या दिवशी इस्रायलने जाऊन हा हल्ला केलेला आहे. लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, इस्रायलने जो हल्ला केला तो त्यांच्या न्यूक्लिअर साइट्स वरती हल्ला केला, त्यांच्या न्यूक्लिअर सायंटिस्ट वरती हल्ले झाले, आर्मी बेसिस वरती हल्ले झाले, बॅलिस्टिक मिसाईल लॉन्चर्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती हल्ले झाले. पण त्याच्या व्यतिरिक्त मी सध्या आता तुर्तास, कारण आपल्याला चर्चा पुढे घेऊन जायची आहे, मायर मोझेस आणि बेंजामिन यांना एक विचारते की आपल्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत जे ट्रम्प यांच्या सोबत काम करतायत, त्यांना एक विभाग देखील दिला गेलेला आहे, त्यांना काय आपण सांगू इच्छिता? या चर्चेमध्ये ते सामील आहे. पहिला प्रश्न, मी पहिलं उत्तर ओरेन यांच्याकडून घेऊ इच्छिते. नाही, प्रश्न म्हणजे माझा पहिली गोष्ट असं आहे की ट्रम्पनी जे काही केला तो इस्रायलसाठी नुसता केलेला नाहीये, तो हा जगासाठी एक
एक निरोप दिलाय त्यांनी की बघा ह्या गोष्टी जर का आपण आता नाही थांबवल्या तर पुढं नुसता इस्रायललाच नाही पण इतर देशांना सुद्धा त्याचा त्रास होणार आहे. आणि ट्रम्पनी तर तसा निर्णय बरोबर घेतलेला आहे, लक्षात ठेवा. आणि माझा एवढाच म्हणणं आहे की ह्याच्या पुढे सुद्धा इस्रायलला वॉरची गरज नाहीये, पण जर का इराणचे आयातुल्ला खोमेनी जो रेजिम आहे तो जर का बोलत असेल की यहुदींना मी नष्ट करल, इस्रायलला या जगापासून नष्ट करल, तर या गोष्टींचा जो धोका आहे तो थांबला पाहिजे. आणि अमेरिकेने ती मदत केलेली आहे, तर अमेरिकेने ही अशीच साथ पुढे द्यावी. आणि माझं म्हणणं आहे की साथ द्यावी असं ओरेन बेंजामिन म्हणतात. हो. मायर मोझेस यांच्याकडे मी एका प्रतिक्रियेसाठी जाईन आणि मग आपण शैलेंद्र देवळणकर आणि कार्लेकर यांच्याकडे जाऊ. मायर मोझेस, काय सांगाल कार्लेकर यांना? मी ओरेन बरोबर संगमताने आहे की बरोबर आहे की यांना धडाला शिकवला पाहिजे की हे बघा ना, आता त्यांना किती वेळ दिला, काय काय त्यांच्या बरेचसे प्रयत्न केले त्यांना सुधारण्याचा. आता उदाहरण बघा की एवढं सगळं होत आहे आणि त्यांना माहिती आहे तेलासाठी ते गळचेपी करायला बघतायत की आम्ही होर्मुझ मध्ये हे बंद करू, ते बंद करू वगैरे. ते सुधारण्याचे लक्षणे दिसत नाही त्यांचे मला. आणि त्यांना धडा शिकवलाच पाहिजे. आणि ट्रम्प साहेबांनी त्यांना बरोबर जसं सांगितलं त्यांना धडा शिकवला पाहिजे असं मायर मोझेस म्हणतायत. मी कार्लेकर यांच्याकडे जाईन. कार्लेकर, तुम्ही इस्रायली लोकांच्या ज्या भावना आहेत त्या ऐकलेल्या आहेत, काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? आणि इराणने ज्या पद्धतीनं एक निर्णय आता घेऊ इच्छिते इराण, त्याकडे आपण कसं बघता? आपण रिपब्लिकन पक्षाचे नेते तर आहात, पण त्यासोबत आपण बिझनेसमॅन देखील आहात. या सगळ्याकडे कसं पाहता? सर्वप्रथम इस्रायल ह्या देशाची पुनर्स्थापना करण्यात ज्या देशांनी पुढाकार घेतला त्यामध्ये अमेरिका हा सर्वप्रथम होता. इस्रायलचे अमेरिकेबरोबर प्रचंड घनिष्ठ संबंध आहेत. इकडे ज्यूइश लोकांची प्रचंड मोठी एक महासत्ता म्हणायला हरकत नाही व्हेन इट कम्स टू फायनान्शियल्स आणि सोशिओ पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज, लॉयर्स, अटर्नीज. जरी एक छोटी लोकसंख्या असलेला देश आहे, जवळजवळ 8-9 मिलियन, पण पूर्ण जगभरात व्हेन इट कम्स टू लॉबी एक संघटित काम करण्याची वृत्ती आणि देशप्रेम ह्या बाबतीत इस्रायली लोकांकडनं भरपूर शिकण्यासारखं आहे सर्वांनाच. आणि अमेरिका हा इस्रायल बरोबर एक मित्र या नात्याने नेहमीच उभा राहिलेला आहे आणि राहिलेही. त्याचबरोबर भारताचेही इस्रायल बरोबर फार चांगले संबंध आहेत. आणि तुम्ही पाहाल मोदी साहेबांनी नक्कीच. मी शैलेंद्र देवळणकर यांना देखील या चर्चेमध्ये घेऊ इच्छिते. शैलेंद्र देवळणकरजी, आपल्यासोबत या चर्चेची सुरुवात झालेली. बघता बघता इस्रायलमधून आपल्यासोबत ओरेन बेंजामिन आणि मायर मोझेस देखील जोडले गेलेले आहेत. अमेरिकेमधून देखील देव कार्लेकर जोडले गेलेले आहेत. आणि आत्ताचा जो स्टँड इराण घेत आहे त्याकडे आपण कसं बघता? आणि अमेरिका कधी नव्हे ती या युद्धामध्ये सामील झालेली आहे, याकडे आपण कसं पाहता? नाही, मला असं वाटतं की हे नक्कीच खूप महत्वाचं पॅनल आहे असं मी म्हणेल. कारण आपल्याला फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मिळते आहे की अमेरिकेची इन्व्हॉल्वमेंट का झाली एका अमेरिकनकडनं. दुसरं आपल्याला दोन आपल्याकडे यांच्या पक्षाचे नेते आहेत, ते त्यांच्याकडे एक विभाग देखील दिला गेलेला आहे. एक्झॅक्टली, म्हणजे रिपब्लिकन पक्षाची भूमिका पण आपल्याला त्याच्या माध्यमातून कळती. दुसरा मुद्दा असा आहे की नेमकं इस्रायलनी हे काय इनिशिएट केलं, इस्रायलसाठी हे सर्व्हायव्हलचा कसा इश्यू होता आणि त्याच्या दृष्टिकोनातनं कशा पद्धतीने इस्रायलकडनं इनिशिएट झाला, हा पण एक आपल्याला ज्याला म्हणू आपण एक नॅरेटिव्ह म्हणा किंवा इंटरप्रिटेशन, जे आपल्याला दोन रिप्रेझेंटेटिव्ह आपले इस्रायलवरनं जॉईन झाले त्यांच्याकडनं आपल्याला कळालं. आता एक मुद्दा जो अत्यंत महत्वाचा आहे की प्रामुख्याने इराण याच्याकडचं फ्युचर रिॲक्शन कशा पद्धतीने असतील, म्हणजे हे अजून अग्रॅवेट होणार आहे का की कशा पद्धतीने जाईल. आता मला असं वाटतंय की या केसमध्ये इराणकडे आता तेवढे म्हणजे त्यांच्याकडे क्षेपणास्त्रांचा साठा फार मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यांनी वर्षानुवर्ष ते साठवून ठेवलेलं आहे. परंतु हेही लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांना आता ओपन सपोर्ट फारसा कोणाकडनं नाहीये. त्यामुळे त्यांचे न्यूक्लिअर साइट्स पण जे आहेत त्या खूप अफेक्ट झाल्यात परवाच्या अटॅकमुळे. त्यामुळे नव्याने प्रोडक्शन त्यांना खूप महागात पडणार आहे. त्यामुळे त्यांचा जो साठा आहे तो डिप्लेट होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. त्यामुळे कायनेटिक रिॲक्शन ज्याला आपण म्हणतो ती इराणकडनं आता फार काळ इस्रायलवरती होणार नाही, ती कमी कमी होत जाईल.
परंतु इराण हा हायब्रिड वॉरफेअर मध्ये जाऊ शकतो आणि हायब्रिड वॉरफेअर मध्ये त्यांच्याकडे 2 प्रमुख हत्यार आहेत. त्याचा फर्स्ट आहे तो म्हणजे स्टेट ऑफ हार्मुज जे आहे त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन्स आणणं, जे ऑलरेडी त्यांच्या पार्लमेंटने डिसिजन घेतलेलं आहे. आणि दुसरं असं आहे की इराणचे जे प्रॉक्सीज आहेत, त्यांच्या पुरस्कृत ज्या संघटना आहेत, फॉर एक्झाम्पल येमेनमध्ये हुती आहे, पॅलेस्टाईनमध्ये हमास आहे, साऊथ लेबननमध्ये हिजबुल्ला आहे, त्यांच्या माध्यमातून ते प्रॉक्सी वॉर हे कंटिन्यू ठेवतील आणि ते इस्रायलवरती अटॅक करणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. येमेन मधली हुती जी आहे ती प्रामुख्याने रेड सी आणि स्टेट ऑफ हॉर्मुज मध्ये काही ऑइल टँकर्स वरती अटॅक करू शकते, कारण त्यांची न्यूसन्स व्हॅल्यू त्या पद्धतीने आहे आणि येमेननी ओपनली इराणला याच्यामध्ये सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हायब्रिड वॉरफेअर च्या दृष्टीने जाईल, परंतु डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट आहे हा फार काळ चालेल असं मला वाटत नाही. नक्कीच. मला असं वाटतं कार्लेकर यांना देखील या चर्चेत सामील करते. कार्लेकर, कसं बघता याकडे? आणि खास करून आपण बघितले की UN मध्ये याचे पडसाद आपल्याला बघायला मिळालेले आहेत. असंही म्हटलं जाते अमेरिकेमध्ये 2 मतप्रवाह सध्या सुरू आहेत. एक तर या युद्धामध्ये उडी घेण्याचा हा जो निर्णय होता ट्रम्प यांचा, हा योग्य म्हणणारे, आणि एक मतप्रवाह असाही आहे की आधीचे जे लीडर होते ओबामांपासून, त्यांच्याबद्दल सुद्धा याआधी ट्रम्प यांनी विधान केलेलं होतं की अशा पद्धतीनं युद्धामध्ये उडी देणे हे चुकीचं आहे, आणि त्यांचे रेफरन्स देऊन मग स्वतः ते या युद्धामध्ये सामील झालेले आहेत. हे 2 मतप्रवाह यांच्याकडे आपण कसं बघता? कार्लेकर. एवढंच सांगू इच्छितो की अमेरिका देश हा नेहमी इस्रायलच्या मागे उभा राहिलेला आहे इन अ बायपार्टिझन वे. बायपार्टिझन म्हणजे सर्व पार्टी एकत्रितपणे इस्रायलला सपोर्ट करतात, मग ते रिपब्लिकन पार्टी असू दे का किंवा डेमोक्रॅटिक पार्टी असू दे का. जनरल लोकमत जर तुम्ही पाहाल तर त्यांनाही नेहमी एक सॉफ्ट कॉर्नर असतो इस्रायल बद्दल, कारण की या देशाची स्थापना 1776ला इज बेस्ड ऑन ज्युडिओ ख्रिश्चन व्हॅल्यूज, म्हणजे इस्रायल ज्यूज आणि ख्रिश्चन लोकांच्या व्हॅल्यूवर देशाची स्थापना झालेली आहे. इस्रायलने जर आज थांबवलं युद्ध तर इस्रायल हा देश संपून जाईल, कारण की इज ऑल सराउंडेड बाय दिस टेररिस्ट कंट्रीज. जर आज इराणने जर हल्ला थांबवला तर त्या पूर्ण मिडल ईस्टमध्ये एक शांती प्रस्थापित होऊन जाईल. त्यामुळे राईट टू डिफेंड इज द बेसिक राईट ऑफ इस्रायल, आणि इस्रायल विल ऑलवेज यूज द राईट टू डिफेंड. इस्रायलने युद्ध सुरू नाही केलेलं आहे, इस्रायल वरती हे युद्ध लादलं गेलेलं आहे बिकॉज ऑफ दिस ऍक्टिव्हिटीज फ्रॉम कमिंग इन फ्रॉम दिस मिडल ईस्टर्न कंट्रीज. आणि ही पहिल्यांदा झालेलं नाहीये. टाइम अँड अगेन लोकांनी इस्रायल संपवण्याबद्दल या सगळ्या मिडल ईस्टर्न कंट्रींनी वारंवार युद्ध केलेली आहेत, आणि इस्रायलने प्रत्येक युद्धामध्ये इस्रायलचा हा विजय झालेला आहे, कारण की जगभरातील डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट आर स्टँडिंग बिहाइंड इस्रायल. त्यामुळे माझं असं मत आहे की ॲज अ नेशन, ॲज अ ग्रेट नेशन USA, ज्याला आपण बिग डॅडी म्हणतो, आणि USचं हे एक नैतिक कर्तव्य पण आहे की टू स्टँड बिहाइंड देअर डेमोक्रॅटिक फ्रेंड विच इज जी इस्रायल ॲज अ नेशन, आणि मेक शुअर वी डिटर दी व्हायलन्स आणि टेररिझम एमिनेटिंग फ्रॉम इराण. तर बायपार्टिझन वे आम्ही सर्व इस्रायलच्या मागे खंबीर उभे आहोत. इस्रायलला जी रसद लागेल युद्धासाठी ती अमेरिका नेहमीच पोचवते. ह्याला आम्ही ऍक्टिव्हली युद्धामध्ये गेलेलो आहोत, कारण की द इंटेंट वॉज टू डिलिमिट देअर न्यूक्लिअर अम्बिशन. नक्कीच. पण ह्या सगळ्यामध्ये होर्मुझची जी खाडी आहे तिथली निर्यात बंद करण्याचा जो निर्णय आता होऊ घातलेला आहे इराणच्या मार्फत, याकडे आपण कसं बघता? आणि याचा परिणाम हा भारतावर म्हणजे डिरेक्ट होणार आहे. आपण व्यापारी आहात, आपण बिझनेसमॅन आहात, आपण याकडे कसं बघता? या निर्णयाकडे कसं बघता? देश म्हणून या निर्णयाकडे कसं बघता? या खाडीवरती नुसतं इराणचंच कंट्रोल नाही आहे, तर पुढे मिडल ईस्टर्न, त्याला आपण गल्फची खाडी म्हणतो. इस्रायल विल कॉल इट. मला रिपब्लिकनचा आवाज नाही. बोला, आपण बोला, कार्लेकर बोला. हा, तर ही जी हॉर्मुझचा जो स्ट्रेट आहे ह्याबरोबर इराण बरोबर ओमान आणि जे बाकीचे जे मिडल ईस्टर्न कंट्रीज आहेत त्यांचा पण त्यावरती इक्वल राईट्स आहेत. ह्या खाडीतून ॲज माय प्रिव्हियस कॉलर ऑल्सो सजेस्टेड की 20% तेलाची निर्यात ह्या खाडीतून होते, आणि जगभरामध्ये भारताबरोबर चायना आहे, आणि चायना विल नेव्हर वॉन्ट 50% चायनाचा तेल आणि जवळ 28% नॅचरल गॅस
हे त्या खाडीतनं येतं. त्यामुळे चायना जरी इराणला सपोर्ट करत असेल तरी चायना विल नेव्हर वॉन्ट द क्लोजर ऑफ दॅट खाडी, ॲज वेल एज युरोप. पूर्ण युरोप विल क्रिपल डाऊन जर त्या खाडीतनं जर तेल वाहूक जर थांबलं तर. त्यामुळे हे युरोपलाही नाही वाटणार की त्या खाडीतून तेल शिपमेंट थांबलेलं, चायनालाही नाही वाटणार. त्यामुळे एव्हरीबडी विल प्रेशराइज इराण. इन माय ओपिनियन इन द कमिंग वीक्स इराणमध्ये सत्ता परिवर्तन होईल. तिकडे एक डेमोक्रॅटिक वे इलेक्शन्स होतील आणि जे गव्हर्नमेंट येईल ते गव्हर्नमेंट लोकांसाठी कार्य करेल आणि व्हायलन्स जो एमिनेट करतायत जगभरावर त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करेल. त्यामुळे हे काही जागतिक युद्धापर्यंत जाणार नाही. दिस आर जस्ट स्मॉल बिट्स अँड पिसेस इव्हेंट्स आर हॅपनिंग. आणि इन द कमिंग वीक्स तुम्ही पाहाल तिकडे एक नक्कीच नक्कीच big upset होणार कार्लेकर, politically. तुम्ही एक आशावाद देताय की अशा पद्धतीनं तिथे सत्ता परिवर्तन होईल. आपण मायर यांच्याकडे जाऊया. मायर, कार्लेकर यांचे हे जे विधान आहे, ते रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत, ते म्हणतायत की सत्ता परिवर्तन होईल इराणमध्ये आणि हे महायुद्धापर्यंत जाणार नाही. कसं पाहता याकडे? आधी मी मायर यांच्याकडे जाते आणि मग हाच प्रश्न मी ओरेन यांना विचारेन. सांगितल्याप्रमाणे मला काय तांत्रिक बिघाडामुळे त्यांचा काय आवाज ऐकू येत नाही, पण मला एवढं जाणवतंय की सत्ता पलटण्याचे सगळे ते मला दिसून येते की सत्ता बदल होणार आणि ते चांगल्या करता होणार आणि लोकांनाही हवं आहे. कारण तुम्ही जगभर बघतोय मी, जे इराणी आहेत, पर्शियाचे आहेत, जे देशात सुद्धा आहेत, लपून का होईना, किंवा जगभरात बसलेत, किंवा इस्रायलमध्ये पण पर्शिया इराणी मूळचे जे ज्यूज आहेत ते म्हणतात की इथे सत्ता बदली. कारण 1979च्या आधी जे होतं राजवट होतं, त्याच्यामुळे ते सुख समृद्धी होती तिथे आणि फार व्यवस्थित सगळं चाललं होतं. तर तसा त्यांना पुन्हा हवा आणि असं दिसतंय की ते लवकरच घडून येईल असं दिसतंय मला. नक्कीच. ओरेन, आपली काय भूमिका आहे याच्यावर? आपल्याला काय वाटतं, असं सत्ता परिवर्तन होईल किंवा महायुद्धाकडे जातंय असं सध्याचं चित्र जे आपण पाहतोय इस्रायल आणि इराण मधलं, ते तसं नाही होणार आणि अर्थात अमेरिका यात सामील आहे? मला फक्त एकच प्रश्न असा करायचा आहे इकडच्या पॅनलिस्ट लोकांना, की जेव्हा आपण विचार करतोय की इराण तेलाचे देण्याचा जो बंद करणार आहे, पण ह्याचा त्यांच्या फायनान्शियल ह्याच्यावरती त्याचा फरक पडणार नाही का? तर मला नाही वाटत की ती लोक अशी काही चुकीचं काही ते करतील. पहिलीच त्यांची परिस्थिती या वॉरमुळं काही एवढी काही चांगली झालेली नाहीये. लक्षात ठेव, त्यांची खूप मोठी हानी झालेली. तर मला वाटत नाही की ही जे काही सायकोलॉजिकल टॅक्टिक्स, लक्षात ठेव, वॉर जेव्हा येतं तेव्हा सायकोलॉजिकल टॅक्टिक्स सुद्धा असतात, की नुसतं वॉर म्हणजे मिसाईल्सनी वॉर होत नाहीत, सायकोलॉजिकली बी वॉर असतं. एक प्रकारचा माणसाला थोडासा एका सायकोलॉजिकली प्रेशरमध्ये टाकण्याचा एक जो टॅक्टिक्स असतो, ती एक प्रकारचा एक सायकोलॉजिकल टॅक्टिक्स आहे. तर मला नाही वाटत की इराण हे सगळ्या गोष्टी करेल. दुसरी गोष्ट, तुमचा जो प्रश्न होता की सत्ता परिवर्तन, एक लक्षात ठेवा, सत्ता परिवर्तन होईल का नाही होईल आताच्या खाडीला, तर मी काही त्याच्याबद्दल बोलू नाही शकत. पण हो, लोकांना बदल हवाय, लोकांना फ्री इराण हवाय, लोकांना डेमोक्रॅटिक इराण हवाय. आणि मी तुम्हाला परत सांगतोय की ज्या इस्रायलचा जो युद्ध आहे हा तिकडच्या नागरिकांच्या विरोधात नाही, तिकडच्या फक्त त्या रेजिमच्या विरोधात आहे, खामिनीच्या विरोधात आहे, की ज्यांनी इस्रायलला पृथ्वीवरनं नष्ट करण्याचा हा त्यांचा संकेत आहे. तर इस्रायल आणि इराणच्या संबंधामध्ये बदल होऊ शकतं जर का हा सत्ता परिवर्तन होईल तर. यात मी देवळाणकर यांना या चर्चेमध्ये आणू इच्छिते. देवळाणकर, जे आपण पाहिलंय, आपण अमेरिकेचं पण स्टेटमेंट ऐकलेलं आहे आणि इस्रायलचं पण ऐकलेलं आहे. कुठेतरी प्रेशर टॅक्टिक्स आणि एक खेळ करण्याचा प्रयत्न सध्या इराणतर्फे हा केला जातो आणि अशा पद्धतीनं जी होर्मुझची खाडी आहे ती बंद करता येणारी नाहीये असं इस्रायलचं मत आहे. एक्झॅक्टली, म्हणजे त्यांनी जो प्रश्न पॅनलिस्ट साठी विचारला आहे, लेट मी आन्सर दॅट क्वेश्चन. त्यांचं इंटरप्रिटेशन बरोबर आहे. सी दॅट याच्यातनं इराणचा काही बेनिफिट नाहीये. सी दॅट इराणचं जे ऑइल प्रोडक्शन आहे हे ऑलमोस्ट 33 लाख बॅरल पर डे आहे. त्यांचा सगळ्यात मोठा इम्पोर्टर जो आहे तो चायना आहे. त्याच्यानंतर काही ब्लॅक स्मगलिंगनी पाकिस्तान घेतं. त्यामुळे इराणचं हॉर्मुझच्या स्ट्रेटला बंदी घातल्याने किंवा त्याच्यावर रिस्ट्रिक्शन त्यांचं नुकसान होणार नाही. सी दॅट्स अ प्रेशर टॅक्टिक्स. याच्यामधनं सौदी अरेबिया, UAE, कतार,
या जे देश आहेत बेसिक इराक यांच्याकडनं जो चायनाला सप्लाय होतो, जो युरोपला सप्लाय होतो, तो अफेक्ट होणार आहे. आणि त्यामुळे हे अरब कंट्रीज ज्या आहेत, बेसिकली ओपेक कंट्रीज ज्या आहेत, त्या प्रामुख्याने अमेरिका आणि इस्रायल या दोघांवरती पण इनडायरेक्टली प्रेशर क्रिएट करतील, कारण तुमचं संपूर्ण सप्लाय चेन डिस्टर्ब होणार आहे. आणि जेव्हा सप्लाय चेन डिस्टर्ब होती त्याचा इम्पॅक्ट हा ग्लोबल असतो. आणि त्यामुळे त्याचा इनिशियल जो प्राइस आहे, जे आता मी सुरुवातीच्या माझ्या इंटरप्रिटेशन मध्ये सांगितलंय की ती $79 डॉलर प्रति बॅरल ही किंमत गेली आहे. आणि जर हे ऍक्च्युअली वर्कआउट झालं हार्मोजचं तर ते $100 क्रॉस होईल. आणि त्याचा इफेक्ट हा संपूर्ण जगावर जाईल. इन्शुरन्सचा कॉस्ट वाढेल, कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन वाढेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी वाढल्यामुळे इराणची इच्छा आहे की प्रेशर क्रिएट व्हावं. हे प्रेशर क्रिएट झाल्याने हे जे देश आतापर्यंत तटस्थ आहे, युरोपियन देश निषेध करताय, चायना निषेध करतो, पण दे आर नॉट ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड इन ऑल दिस थिंग. तर ते प्रेशर क्रिएट करतील की हे वॉर लवकरात लवकर संपावं. आणि हेच इराणला पाहिजे, बिकॉज इराण कॅनॉट सस्टेन दिस वॉर फॉर अ लॉंग टाइम. याचं कारण असं आहे की त्यांचं इकॉनॉमिक सँक्शन्समुळे त्यांची इकॉनॉमी जी आहे ती ऑलरेडी ऑन द वर्ज ऑफ बँक्रप्सी आहे. त्यामुळे त्यांच्याकडचं डिप्लेशन होत आहे, त्यांच्या जे मिसाईल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा. तर दे कॅनॉट सस्टेन दिस वॉर फॉर 15 days 20 days. पण त्याच्यानंतर काय करता येईल, सो लेट द प्रेशर गेट क्रिएटेड. आणि त्या प्रेशरच्या माध्यमातून हा वॉर मध्ये सीज फायर कशा पद्धतीने करता येईल या दृष्टिकोनातून त्यांची प्रेशर टॅक्टिक्स आहे. याच्यामध्ये कुठल्याही परिस्थिती इराणचा फायदा नाहीये. दिस इज जस्ट प्रेशर टॅक्टिक. याच्यात नुकसान कोणाचं आहे, ओपेक कंट्रीजचा आहे. इतर ज्याच्यात सौदी अरेबिया, युएई, स्पेशली कतार एलएनजीच्या बाबतीमध्ये यांचं बेसिकल नुकसान आहे. दे विल क्रिएट द प्रेशर, चायना विल क्रिएट द प्रेशर, युरोपियन नेशन विल क्रिएट द प्रेशर की आता तुम्ही सीज फायर केलं पाहिजे. कार्लेकर, मला वाटतं तुम्ही याच्यावर उत्तर देणं अपेक्षित आहे, कारण एक प्रकारचं प्रेशर क्रिएट व्हावं अशीच कुठेतरी इराणची इच्छा आहे असं देवळणकर म्हणतायत. कार्लेकर. बरोबर आहे, देवळणकर साहेब म्हणाले ते बरोबर आहे. कारण की सौदी पासून, कतार पासून, ओमान पासून सर्वच जो तेलचा निर्यात आहे ते स्टेट ऑफ हॉर्मुझ मधून जाते. आणि नॉट ओनली सौदी ऑर दी जीसीसी कंट्रीज बट चायना आणि युरोप ह्या सर्व एकदम क्रिपल्ड होऊन जातील, कारण की ऑइलचा पुरवठा होणार नाही. तर सर्वच जण हेच इच्छितील की हे युद्ध थांबावं. पण जे अमेरिकेचं मागणं असेल की युद्ध थांबेल, पण तेथील जी सत्ता आहे ते सत्ता परिवर्तन झालीच पाहिजे आणि एक डेमोक्रॅटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट आलं पाहिजे. जो आधीचे शहा होते आणि जी प्रजासत्ताक जी तिकडे जे एक गव्हर्नमेंट होतं आणि ती पुन्हा ते आणू इच्छितील आणि विच विल बी फॉर पीपल आणि फॉर पीपल्स प्रोग्रेस अँड डेव्हलपमेंट. आणि जेणेकरून जर इराणमध्ये जर काही या ऍक्टिव्हिटीज थांबतील तर त्याचा फायदा इराणच्या नागरिकांनाच होईल आणि एक शांतता प्रस्थापित व्हायला सुरुवात होईल. तर त्यामुळे अमेरिकेबरोबर जगातील सर्व मोठी बलशाली देश हेच पाहतील की हॉर्मुझची खाडीतील तेलाची निर्यात सुरू राहावी आणि इराणमध्ये सत्तांतरण व्हावं. नक्कीच. मला असं वाटतं देवळणकर तुम्ही देखील प्रश्न विचारू शकता कार्लेकर यांना. ऑब्व्हियसली मला एक फक्त तुम्हाला असं विचारायचं आहे की ही डोनाल्ड ट्रम्प यांची अत्यंत स्मार्ट मूव्ह होती का की 15 days पहिले घोषित करायचे की वी विल टेक द कॉल आफ्टर 15 days आणि इमिजिएटली 48 hours मध्ये ऍक्शन घ्यायची, सो दॅट इराणला काही काळ गाफील ठेवता येईल. कारण एक पॉसिबिलिटी होती की इराण आपले जे सेंट्रिफ्यूज आहेत किंवा एनरिचमेंटचे काही इक्विपमेंट्स आहेत, मिसाईल्स आहेत, ते ट्रान्सपोर्ट करू शकतो एका याच्यावरनं दुसरीकडे. त्यामुळे हा जो सरप्राईज अटॅक झाला तो इट्स अ पार्ट ऑफ अ व्हेरी स्मार्ट स्ट्रॅटेजी. सो डू यू अग्री विथ दॅट? आय मीन पहिले 15 days टार्गेट द्यायचं आणि मग 48 hours मध्ये अटॅक करायचा. व्हॉट डू यू थिंक? एक पोकर फेस राजनीती म्हणतो आपण, म्हणजे चेहऱ्यावरती एकदम प्लेन चेहरा ठेवून मागे जी आपली एक कुशाग्र बुद्धीने साम दाम दंड भेद या वृत्तीने जे डोनाल्ड साहेबांचं जे पॉलिटिकल लिडरशिप आणि या युद्धामध्ये जे सपोर्ट केलेला आहे, जे धोबी प्रचार देणं इराणला असं आपण म्हणू शकतो. आणि ॲज यू राईटली सेड, इराणला गाफील ठेवलं जेणेकरून त्यांना वाटलं 2 आठवड्याचा वेळ आहे टू हॅव द मुवमेंट ऑफ देअर न्यूक्लिअर फॅसिलिटीज, जे त्यांचे फॅसिलिटीज असेल ते, आणि त्यामुळे गाफील ठेवून त्यांनी याच्यावरती अगेन हा अटॅक हा सिव्हिलियन्स लोकांवरती नव्हता. इट्स ओनली ऑन देअर न्यूक्लिअर फॅसिलिटीज विच इज अ थ्रेट फॉर द ग्लोबल पीस.
येस, आणि अनादर एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट त्याच्यामध्ये असा होता की यावेळेला अमेरिकेचे देर आर 20 मिलिटरी बेसेस इन मिडल ईस्ट. आउट ऑफ दॅट नॉट अ सिंगल वन वॉज युज्ड. आणि हे जे सगळे B-2 स्टिल्थ फायटर जेट्स आणले गेले होते, हे सगळे अमेरिकेवरनं फ्लाय केले होते आणि ते ऑलमोस्ट ते फ्लाईंग फॉर 34 आवर्स, आणि त्यांचं फ्युलिंग सुद्धा एअरमध्ये केलं गेलेलं होतं. सो दॅट सच अ स्मार्ट स्ट्रॅटेजी. आणि मला वाटतं B-2 बॉम्बर्स खूप दिवसानंतर, इव्हन द बंकर बस्टर बॉम्ब्स जे टाकले गेले, जे 90 मीटर पर्यंत पेनिट्रेट करतात, आय थिंक दिस हॅज बीन यूज फॉर अ लॉंग टाइम. म्हणजे हे नव्हतं यूज केलं गेलेलं. अफगाणिस्तानवरती डोनाल्ड ट्रम्प जेव्हा आले त्यावेळेला पहिला एक ज्याला मदर ऑफ ऑल बॉम्ब्स म्हणतात तो टाकला गेला होता, आणि त्याच्यानंतर दिस वॉज अ सेकंड टाइम ज्या वेळेला अशा स्वरूपाने निवडलं गेलं. आय थिंक B-2 चा वापर करणं हा देखील त्याच्यामधले एक फार मोठी स्ट्रॅटेजिक मूव्ह होती, जे कोणालाच त्याची खबर लागू दिली नाही त्यांनी. आय थिंक दॅट वॉज ऑल्सो स्मार्ट मूव्ह. करेक्ट, कारण की टू डिस्ट्रॉय दिस न्यूक्लिअर साइट्स ते पर्यंत खोलवर असतात, जवळजवळ एक 50 ते 100 मीटर. त्यामुळे त्या खोलवर बॉम्ब टाकायला तुम्हाला B-2 बॉम्बर्सच पाहिजेत, आणि त्यामुळेच त्यांनी म्हणजे जवळजवळ एक 30 तास इकडनं फ्लाय करून मिडवे एअरमध्ये रिफ्युल करून त्यांनी जाऊन ते कार्य साध्य केलं. ऑब्विसली दॅट शोज द प्रुडन्स आणि द केपेबिलिटी ऑफ द US एअरफोर्स आणि द एक्झिक्युशन ऑफ द पॉलिटिकल लिडरशिप. जसं म्हणालो तसं की इस्रायलसाठी आणि जागतिक सुरक्षेसाठी अमेरिका हा सर्वोपरी तयार असतो. आणि आय एम ग्लॅड आज 2 पॅनलिस्ट आहेत इस्रायलमधून, आणि दिस इज फॉर देअर सेफ्टी ॲज वेल ॲज फॉर द सेफ्टी फॉर ऑल ऑफ अस. नक्कीच मी ओरेन यांच्याकडे जाईन. ओरेन, तुम्ही ऐकलेलं आहे कार्लेकर यांना, आणि जसा मुद्दा देवळणकर यांनी उपस्थित केलेला होता की म्हणजे एक दाखवलं गेलेलं एक होतं की 15 दिवसात त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील. खरं तर कोणालाही वाटलं नव्हतं की अमेरिका खरंच युद्धामध्ये उतरेल, पण ती उतरली आणि अशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी अमेरिकेनं दाखवलेली आहे इस्रायलच्या प्रती. ओरेन, मला आता ज्या पॅनलिस्ट लोकांनी ज्या अमेरिकेबद्दल कसा हल्ला केला, काय केला, याच्याबद्दल सांगितलं, पण मला त्याच्यात थोडासा एक ऍड करायचंय. मला थोडंसं नक्कीच, त्याच्यामध्ये बोला. थोडीशी माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगायचंय की जेव्हा इस्रायलनी त्यांना इराणवरती सकाळी 3:30 पावणे 4च्या सुमारास जेव्हा इस्रायली फायटर जेट्स जे गेले आणि त्यांनी जो न्यूक्लिअर साइट्स वरती जो अटॅक केला, त्याच्यामध्ये तुम्ही एक विशेष त्याच्यामध्ये बघितलं की मोसादनी, इस्रायली इंटेलिजन्स सर्व्हिस जी आहे ज्याला मोसाद म्हणतो, ती मोसादनी त्यांच्या इराणच्या एअरबेसच्या शेजारीच त्यांनी त्यांचा एअरबेस तयार केलेला होता. हे त्यांना माहिती सुद्धा नव्हतं. लक्षात ठेवा, इराणच्या सैनिकांना माहिती नव्हता की त्यांच्या शेजारीच इस्रायलचा एअरबेस इस्रायलनी तयार केलाय, त्यांचा बेस तिकडं. जेव्हा हे इस्रायलचे प्लेन्स जेव्हा त्यांच्या हद्दीत गेले आणि जेव्हा त्यांचे मिसाईल्सच्या साइट्स वरती, न्यूक्लिअर साइट्स वरती जेव्हा अटॅक व्हायला लागले, तेव्हा जे लॉन्चर्स, जे इराणमधले जे लॉन्चर्स ज्याला म्हणतो, जेव्हा ते ऍक्टिव्हेट झाले, त्या लॉन्चर्सला उडवण्याचं काम तिकडच्या मोसादनी जे ऑलरेडी सेटअप केलेला होता, जो ड्रोन्स, ते त्यांनी तिकडनं उडवून टाकले. दुसरी गोष्ट, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही बघा की हर एक सायंटिस्ट जो कोणी ह्या न्यूक्लिअर बॉम्ब किंवा न्यूक्लिअर रिएक्टरसाठी जो काही काम करत होता, जो सायंटिस्ट काम करत होता, जो आर्मी जनरल काम करत होता, जी ही टीम होती, त्या टीमला मोसादनी त्यांच्या बरोबर घरामध्ये त्यांना फक्त तुम्ही बघा, त्यांचे फोटोज सुद्धा बघाल, ही बिल्डिंग मध्ये फक्त जो व्यक्ती तिकडे राहत होता त्या व्यक्तीच्या रूम मध्ये जो जाऊन तो मिसाईल जाऊन त्यांनी अटॅक केलेला आहे. म्हणजे ही इंटेलिजन्स इस्रायलची सुद्धा खूप भयंकर इंटेलिजन्स होती की ते इराणला कळालं सुद्धा नाही की हे असा काय प्रकार झालेला आहे. देवळणकर, आपण सहमत आहात का त्यांनी जी माहिती दिलेली आहे याकडे आपण कसं बघता देवळणकर? नंतर मी कार्लेकर यांच्याकडे जाईन. नक्कीच. हे बघा, मोसादचा तर या स्वरूपामध्ये आय मीन दे हॅव द मास्टरी आणि अशा प्रकारचे इंटेलिजन्स ऑपरेशन्स, आणि दे आर फेमस फॉर दॅट. आणि हे पॉसिबल असू शकतं. याचं कारण असं आहे की सुलेमानीपासनं, जो आय मीन इराणचा मिलिटरी लीडर होता, त्याच्या असॅसिनेशन पासनं आपण बघितलं की अगदी साऊथ लेबननमध्ये ज्या वेळेला हिजबुल्लाकडे पेजरचा बॉम्ब ब्लास्ट करण्यात आला, त्यावेळेला तैवानकडनं ते इक्विपमेंट्स घेण्यात आले होते. तिथंच त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत ब्लास्ट करण्यासाठी ते त्याच्यात पेनिट्रेट किंवा इन्स्टॉल करण्यात आले होते. एकाच वेळेला 800 ब्लास्ट त्यांनी करून आणले, कारण हिजबुल्ला ही जी ऑर्गनायझेशन आहे ही G2 टेक्नॉलॉजी वापरते, कारण ती मोबाईल टेक्नॉलॉजी वापरत नाही. G2 म्हणजे पेजर्सच्या काळातली ती टेक्नॉलॉजी
टेक्नॉलॉजी वापरतात आणि त्यावेळेला हे ब्लास्ट घडून आणणं असेल, त्याच्यासाठी तैवान बरोबर टायप करणं, म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या अशा प्रकारचे मोसादनी असे अनेक ऑपरेशन्स यापूर्वी केलेले आहेत. त्यामुळे ही पॉसिबिलिटी असू शकते की त्यांनी इराणमध्ये डीप पेनिट्रेट करून या गोष्टींच्या बाबतीत पॅरलली अशा स्वरूपाचे एअर बेसेस तयार करणं, ही पॉसिबिलिटी वी कॅनॉट डिनाय. नक्कीच देवळाणकर, आपण ही चर्चा चालू ठेवत असताना आत्ताच एक महत्त्वाची बातमी देखील अशी येत आहे की आता इराणनं इशारा दिलेला आहे अमेरिकेला की इराण अमेरिकेवर हल्ला करेल. याकडे आपण कसं बघता? याकडे मी येणार आहे, पण त्याच्या आधी कार्लेकर यांच्याकडे मी जाऊ इच्छिते. कार्लेकर, अमेरिकेवर हल्ला केला जाईल असं इराणकडून आता सांगण्यात येत आहे. अमेरिकेवरती हल्ला केला जाईल म्हणजे ऑब्विसली मुंगेरीलाल के हसी सपने. अमेरिकेचे काही बेसेस आहेत इन अँड अराउंड इराण आणि इराण कदाचित त्यावरती हल्ला करायची एक धाडस करेल, पण ते जर इराणने धाडस केलं तर ते त्यांना भरपूर महाग पडेल. कारण की तुम्ही पाहाल तर स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी आणि त्या मिसाईलला पाडण्याची क्षमता इस्रायल पासून अमेरिका या दोन्ही देशांकडे आहे. आणि जर इराणने जर अमेरिकेविरुद्ध काही करायचं धाडस केलं, सो इट विल बी डीम्ड ॲज अन ॲक्ट ऑफ वॉर अगेन्स्ट द USA. आणि त्यानंतर मग जे होईल तर ते संभिवतपणे टार्गेटेड अप्रोच असणार नाही, पण दॅट विल बी द डिफीट अँड द फॉल ऑफ इराण. आणि त्यानंतर मग US विल प्रोएक्टिव्हली इन्व्हॉल्ड इन इराण इन द होल 9 यार्ड. त्यामुळे मला वाटत नाही की इराणमध्ये तेवढी क्षमता आहे किंवा त्यांनी तेवढं धाडस करायची त्यांची क्षमता आणि लायकी दोन्ही नाही आहे. दिस आर ऑल मेंटल वॉरफेअर आणि उगाच फुकाच्या वार्ता त्या करता आहेत जस्ट टू बिल्ड अ प्रेशर की बाबा मी मरेन पण तुलाही घेऊन मरेन. पण तसं करणार नाही, कारण की इस्रायलची जनता, देर विल बी मास रिवॉल्ट. यू विल सी पीपल कमिंग ऑन द स्ट्रीट इन द कमिंग डेज. आणि द एंड रिझल्ट विल बी सत्ता परिवर्तन. द एंड रिझल्ट विल बी all global powerful countries will sit together. They will put restrictions on Iran आणि the peace will prevail. सर्वांनाच पीस पाहिजे. इराणतील लोकांनाही ही जी खोमेनीची राजवट आहे which is very rudimentary, very regressive, and they also want a democratic government, elected government which will work for the betterment of people. त्यामुळे in my opinion in another few weeks युद्धबंदी होणार आणि एक पीसफुल ट्रीटी साइन होणार आणि एक पॉलिटिकल हस्तांतरण होणार इराणमध्ये. नक्कीच मी मायर मोझेस आणि ओरेन बेंजामिन यांच्याकडे देखील या मुद्द्यावर जाणार आहे, पण सगळ्यात आधी देवळाणकर यांच्याकडे मी जाऊ इच्छिते. देवळाणकर, आता जशी आपली चर्चा चालू असताना इराणकडून हा इशारा अमेरिकेला दिला गेलेला आहे की अमेरिकेवर इराण हल्ला करेल. याकडे आपण कसं बघता? आपण रिपब्लिकन पक्षाचे नेते यांचं वर्जन जे आहे की मुंगरी लालके हसीन सपने असं त्यांनी इराणला म्हटलेलं आहे, याहीकडे आपण कसं बघता? मी कार्लेकरांचं जे इंटरप्रिटेशन होतं मी त्याला टू ग्रेट एक्सटेंड एंडोर्स करतो. याचं कारण असं आहे की इराण एवढी मोठी रिस्क घेणार नाही. याचं कारण तुम्ही लक्षात घ्या की हा ऑलरेडी इकॉनॉमिक सँक्शन्स मध्ये गुंतलेला हा देश आहे. 2018 नंतर जेव्हा डोनाल्ड ट्रम्पनी ओबामांच्या काळामध्ये झालेला जो अग्रीमेंट होता इराण बरोबरचा त्याच्यातनं माघार घेतली. त्याच्यानंतर बायडननी सुद्धा ते इकॉनॉमिक सँक्शन्स कंटिन्यू ठेवले. त्यामुळे आता काही ह्युमॅनिटेरियन एड त्यांना मेडिकल सप्लाय वगैरे होतोय, पण अदरवाईज एक चायना जर सोडला त्यांच्याकडनं ऑइल इम्पोर्ट करून काही $400 बिलियन इन्व्हेस्टमेंट चायनाने तिकडे केलेले आहेत आणि काही ब्लॅकडोर एंट्रीज मे बी पॉसिबल आहेत. पाकिस्तानकडनं असेल किंवा नॉर्थ कोरिया आहे, काही प्रमाणात रशिया पण असू शकतो. परंतु त्यांची इकॉनॉमिक पोझिशन आता एवढी स्ट्रॉंग नाहीये की ते अमेरिकेवरती अटॅक करून एवढं प्रचंड मोठा पुन्हा एकदा रिटॅलिएशन इन्वोक करतील किंवा इन्व्हाइट करतील. एक पॉसिबिलिटी मला अशी वाटते की हुती इज इनफेमस फॉर दॅट, की अशा पद्धतीने रेड सी मध्ये अमेरिकेचे जे काही ऑइल टँकर्स असतील त्याच्यावरती एखाद दुसरा हुतीकडनं रॉकेट अटॅक पॉसिबल होऊ शकतो, ज्याच्यामध्ये इराण नंतर हात वर करेल की याच्यात आमचा काही संबंध नाहीये, दॅट्स अन इंडिपेंडंट ऍक्ट बाय द हुतीज. आणि हुतीने यापूर्वी हे प्रकार केलेले आहेत, परंतु ते डायरेक्टली हिम्मत करतील असं मला वाटत नाही. आणि दुसरं असं आहे की त्यांना अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याशिवाय पर्याय पण नाही. याचं कारण लक्षात घ्या की हा इव्हन खामेनींसाठी
पॉलिटिकल सर्व्हायव्हलचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना जर लोकांचा सपोर्ट मस्टर करायचा असेल तर त्यांना अशा प्रकारचे स्टेटमेंट हे करावेच लागतील. त्यामुळे या स्टेटमेंटमुळे ते डायरेक्टली करतील असं अजिबात मला वाटत नाहीये. अदरवाईज त्यांनी हार्मुसचा निर्णय असेल किंवा हे बाकीचे निर्णय घेतले नसते. आणि मी तसं तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं की त्यांच्याकडे निश्चितपणे काही क्षेपणास्त्र आहे, बॅलिस्टिक मिसाईल्स, पण बॅलिस्टिक मिसाईल व्हेरी कॉस्टली. म्हणजे बॅलिस्टिक मिसाईल म्हणजे आपल्या दिवाळीच्या फुलझड्या नाही आहेत. बॅलिस्टिक मिसाईल हे $1 बिलियन मधले खर्च आहेत, $1 मिलियन मधले खर्च आहेत. इराणला हे परवडणारे नाहीये. त्यामुळे फ्रॉम व्हेअर विल दे ब्रिंग द अदर मिसाईल्स, कुठनं आणतील ते आता? त्यामुळे त्यांना कुठेही लवकरात लवकर सीज फायर बघणं हे त्यांच्यासाठी गरजेचं आहे. आणि त्यामुळे ते मला नाही वाटत ते रिस्क घेतील अमेरिकेवरती, कोणत्याही अमेरिकेच्या मिलिटरी बेसवरती अटॅक करण्याचा. नक्कीच आपल्यासोबत मायर मोझेस आणि ओरेन बेंजामिन देखील आहेत, ज्यांची इस्रायल सध्या ज्या पद्धतीनं धुमस्त आहे, अटॅक्स होत आहेत, त्यांच्या घरावर अटॅक झालेले आहेत. मायर मोझेस यांच्या ओरेन यांनी सुद्धा फार जवळून सगळे अटॅक्स पाहिलेले आहेत. तुम्हाला खरंच वाटतं का ओरेन आणि मायर यांच्याकडे मी एक एक करून हा प्रश्न विचारते, दोघांनाही हाच प्रश्न आहे, एक एक करून येते. मी सर्वात आधी ओरेन यांच्याकडे जाईन. तुम्हाला असं खरंच वाटतं का की इराण अशा पद्धतीची जी आता सध्या तुर्तास धमकी देते अमेरिकेला हल्ला करण्याची, खरंच असा हल्ला करण्याच्या मनस्थितीमध्ये किंवा तशा परिस्थितीमध्ये इराण सध्या आहे? नाही, मी ह्याच्या पहिले सुद्धा तुम्हाला सांगितलं की वॉर जेव्हा होतं ती नुसती मिसाईल्सची वॉर नसतं, एक सायकोलॉजिकल टॅक्टिक वॉर असतं ती एक प्रकारचा. म्हणजे आधी त्यांनी सांगितलं आम्ही होमोर्सची खाडी बंद करू, आता ते म्हणतात आम्ही अमेरिकेवर हल्ला करू. आता मला ह्या स्टेटमेंट्सनी कधी कधी त्या पाकिस्तानच्या मुनीरची सुद्धा आठवण येतं की ते मुनीर बोलले होते की आम्ही इस्रायलवरती न्यूक्लिअर हल्ला करू, मग नंतर बोलले नाही ना मी असं बोललोच नाही. म्हणजे ते एक प्रकारचा म्हणजे स्टँड घेणं त्यांची क्षमता नाहीये. दुसरी गोष्ट असं आहे की खामिनीला ह्या गोष्टी बोलणं गरजेचं आहे, कारण खामिनीचा जो स्ट्रक्चरल जो बेस आहे, खालचा बेस आहे, तो कोसळलेला आहे, तो कोडबंडलेला आहे. खरं म्हणजे त्याला माहिती आहे की जर का मी आज जर का हे काही गोष्टी बोललो नाही. पहिली गोष्ट मला हेच विचारायचं की खामिनी आहे कुठं आहे, मला माहितीच नाही कुठं आहे. म्हणजे खामिनीला आता जर का तिकडच्या नागरिकांना जर का काही सांगायचं असेल तर कुठल्या वेबसाईटवरनं कुठं काय बोलतात. मी तर ऐकलंय की त्याचे सगळे इंटरनेट सिस्टम्स त्यांनी सगळे बंद करून टाकलेले. तर माझं असं म्हणणं आहे की तो अमेरिकेला हल्ला करल नाही करल, एक लक्षात ठेवा, अमेरिकेला इराणला सर्व बाजूनी घेरलेला आहे. त्यांचे बेसिस आहेत, अमेरिकेचे बेसिस आहेत. आज जर का इराणनी जर का अमेरिकेला हल्ला केला, असा धरून केला, तर इतर खाडीतले जे देश आहेत त्यांना सुद्धा मध्ये पडायला लागल, त्यांच्यावरती नुकसान होईल, म्हणजे ते लोक बी पडतील. तर ह्या गोष्टी एवढ्या सोप्या नाही आहेत असं म्हणतायत ओरेन. मायर, एक शेवटचा वर्ड तुमच्याकडून, माझ्याकडे वेळ कमी आहे. मायर, अमेरिका आपले जे इराण म्हणते की अमेरिकावर आम्ही हल्ला करू, म्हणजे कसा करणार? एकतर अमेरिकाला मारू शकतो का जाऊन तेवढ्या दूर, ते केलं पाहिजे. दुसरं म्हणजे की हल्ला म्हणजे काय की अंतर्गत हल्ला, म्हणजे देशामध्ये जसा घातपात करतात तसा करू शकतात. तो एक मुद्दा विसरता राहता येत नाही, कारण ते करत आलेले आहेत. आणि जसं आजूबाजूला आहेत की ज्या देशांवरती हल्ला करण्यात आला, जिथे जिथे अमेरिकाचे बेसिस आहेत, तिथे ते सगळे देश आहेत ना, ते त्यांना सगळे सोन्याची कौलं बसवलेली आहेत. त्यांनी घरं, जे काचेची घरं आहेत, ते त्या लढाईमध्ये पडणार नाही, कारण त्यांना जर धोका झाला घातपात तर त्यांचं मोठं नुकसान होईल. आणि तिथे अमेरिकाचा त्यांना मोठा पाठिंबा आहे. आणि जसं खमेनी आहे, तर खमेनीच्या वेगवेगळ्या खात्याचे सगळे म्होरके सगळे गायब झालेत, सगळ्यांना यमसज्ञ धाडलेले आहेत. त्यामुळे तिथे तसा कोण उरलेला नाहीये. ही फक्त हुलबाजी करायची, घातपातच करू शकतील जास्तीत जास्त थोडक्यात. आणि जे त्यांचे प्रॉक्सी आहेत, म्हणजे हुती आहेत, आपले हमास किंवा हिजबुल्ला किंवा आणखीन काही छोट्या मोठ्या देशामध्ये काही असतील, ते त्यांच्या तर्फेच ते त्याचे हल्ले चालवणार. आणि ही अशी उलबाजी चालते, जसं आम्ही होर्मुझचं स्ट्रेट बंद करू. नक्कीच. मायर, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर खरं जय महाराष्ट्र हा असा मंच झालेला आहे जिथे आपल्यासोबत इस्रायल मधून देखील नागरिक या युद्धावर प्रतिक्रिया देत आहेत. इस्रायल हा देश सध्या युद्ध भोगतोय आणि त्याच पद्धतीनं प्रत्युत्तर देखील इराणला देतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्या घरावर मिसाईल्स पडलेले आहेत असे मायर मोझेस आपल्यासोबत जोडले गेले, ओरेन बेंजामिन आपल्यासोबत जोडले गेलेले होते. आणि अमेरिका जिनं अचानक या युद्धामध्ये उडी घेऊन सगळ्यांनाच अचंबित
प्रतिबंधित केलेलं आहे त्या अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचे देव कार्लेकर हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले होते आणि अर्थातच शैलेंद्र देवळणकर आंतरराष्ट्रीय विषयांचे तज्ज्ञ आपल्यासोबत जोडले गेलेले होते। त्यामुळे या चर्चेमधून काही गोष्टींवर खल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये होर्मुझची खाडी बंद करू असा जो एक इशारा इराणने दिलेला आहे तो प्रत्यक्षात पोकळ ठरू शकेल असं रिपब्लिकन पक्षाचे नेते कार्लेकर यांचं मत होतं। शैलेंद्र देवळणकर यांचं देखील त्यांनी देखील यावर टिप्पणी केलेली होती आणि त्यामुळे तुर्तास तरी अशा पद्धतीचा हार्ड अँड फास्ट निर्णय जो आहे तो इराणकडून कदाचित घेतला नाही जाणार असं देखील यावेळी या तज्ज्ञांनी आपल्या इथे मत व्यक्त केलेले आहे। मी सगळ्यांना अतिशय धन्यवाद देते की तुम्ही जय महाराष्ट्रच्या या चर्चेमध्ये सामील झालात आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला दिलात आणि एका वेगळ्या विषयाची उकल देखील आपल्याला या ठिकाणी करता आली। तुर्तास या चर्चेमध्ये इतकंच, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र।